योद्धा न्यूज मराठी। गोसासी येथे सेंद्रिय शेतीला बळ, जैविक खत निर्मिती प्रकल्पाचे थाटात उद्घाटन, महिंद्रा अँड महिंद्रा, बायफ संस्था आणि खेड ईस्ट झोन FPCचा स्तुत्य उपक्रम। चाकण, राजगुरुनगर। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि जमिनीचा पोत टिकावा या उद्देशाने मौजे गोसासी ताखेड येथे बायफ संस्था, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी चाकण आणि खेड ईस्ट झोन फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत जैविक खत निर्मिती केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व CSR निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। प्रमुख उपस्थितांची उपस्थिती या उद्घाटन प्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्लांट हेड श्री संजयजी क्षीरसागर, CSR हेड डॉक्टर चंचलजी मैत्री, तालुका कृषी अधिकारी श्री वैभवजी विश्ववे, बायफ संस्थेचे पदाधिकारी श्री पंकज कट्टे, श्री प्रवीण रणखांबे यांच्यासह खेड पूर्व भागातील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकल्पाचे उद्दिष्ट: समृद्ध शेती, समृद्ध शेतकरी। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी मार्गदर्शन करताना या प्रकल्पाचे महत्त्व विशद केले। या केंद्राच्या माध्यमातून स्वस्त दरात खत उपलब्धता, खेड पूर्व भागातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची जैविक खते अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून दिली जातील। सेंद्रिय शेतीला चालना, रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल। शाश्वत विकास, जमिनीचा पोत सुधारून समृद्ध शेती आणि समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार करणे ही या प्रकल्पामागची मुख्य भावना आहे। शेतकऱ्यांसाठी दिलासा, आजच्या काळात रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि जमिनीचा खालावणारा दर्जा ही चिंतेची बाब आहे। अशा परिस्थितीत स्थानिक स्तरावरच जैविक खत निर्मिती प्रकल्प सुरू झाल्याने शेतकऱ्या आणि महिंद्राच्या CSR उपक्रमातून ग्रामीण भागात अशा प्रकारच्या शाश्वत प्रकल्पांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी। दाखवलेले आहेत प्रत्येक टँकवरती त्या द्रावणाचं नाव दिलेलं आहे। तर ह्या द्रावणाचा उपयोग काय की आपण पाहतोय की दरम्यानच्या काळामध्ये आपण शेती करताना रासायनिक खतांचा वापर करतोय। या रासायनिक खतांचा तुटवडा आपल्याला मिळतोय, परंतु आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी सेंद्रिय पद्धतीने जैविक पद्धतीने शेती केली जायची। तर मग ही शेती करत असताना आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर रासायनिक खतांमुळे जे जमिनीतले बॅक्टेरिया आहेत, मग आपण म्हणतो की नायट्रोजन स्थिरीकरण जमिनीमध्ये व्हायला पाहिजे। वातावरणामध्ये 78% नायट्रोजन उपलब्ध असतो, पण तो नायट्रोजनचं स्थिरीकरण किंवा जमिनीतल्या पिकांना तो नायट्रोजन कसा मिळेल किंवा ते जे बॅक्टेरिया आहे त्यांना संजीवनी कशी मिळेल, तर या 10 ड्रम थेरपीच्या माध्यमातून ही कृषीला म्हणजे आम्ही आमच्या गटाचं नावच कृषी संजीवनी महिला बचत गट ठेवले आणि या माध्यमातून आम्ही कृषीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे। तर कृषी संजीवनी म्हणजे की ह्याच्या माध्यमातून फळ निर्मिती असेल किंवा मग किड्यांची वाढ कशी रोखली पाहिजे, फळांची फुलांची काळजी कशी घेतली पाहिजे। आपण पाहिलं तर शेती करत असताना जर आपलं पीक ऐन जोमामध्ये आलं तर मग त्याची फुलंच गळली जातात, मग त्याचा साहजिक परिणाम हा त्याच्या पिकाच्या उत्पन्नावरती होतो। तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल, पूर्वीच्या काळी आपण पाहिलं तर जुने शेतकरी असे सांगतात की आम्ही ज्या शेतामध्ये 100 ते 150 गोण कांदा घ्यायचं, तर आजकाल त्याच शेतामध्ये हे प्रमाण घटलेलं आहे आणि अर्थातच त्याचबरोबर त्याची गुणवत्ता देखील ढासळलेली आहे। तर मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल आणि साहजिकच याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती पण होतोय। जी रासायनिक खते आहेत याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती भयंकर प्रमाणात होत आहे। आपण पूर्वीच्या काळी क्वचित कॅन्सरचं नाव ऐकलं जायचं, परंतु आज आपण पाहतोय की शुगर, डायबिटीज बरोबर कॅन्सरचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर मग या सगळ्याच गोष्टी टाळायच्या असेल आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जर आपल्याला वळायचं असेल तर मग ही 10 ड्रम थेरपी नक्कीच आपल्याला आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरेल। या प्रकल्पासाठी आम्हाला बायफ संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालेलं आहे। ताई, मला एक सांगा की हे जे 10 ड्रम आहेत हे कसले आहेत, म्हणजे या प्रत्येक ड्रम मध्ये काय तयार होत आहे आणि याच्यासाठी लागणार काय साहित्य तो वापरता?
हा, तर ह्याच्यामध्ये आपण जे म्हणतोय की सेंद्रिय शेती आपण करतोय, तर सेंद्रिय शेती म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे सेंद्रिय जे गावरान पद्धतीचे जे पदार्थ आहेत, मग थोडक्यात आपण पाहिलं तर शुगर आपण टाळतोय आता, मग त्याला पर्याय काय, तर आपण ह्याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे, गोमूत्र वापरलेला आहे, लसणाचा अर्क वापरलेला आहे, अशा बऱ्याच सगळ्या ज्या सेंद्रिय गोष्टी आहे त्या गोष्टींचा वापर करून आपण हा प्रकल्प उभा केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जर इथं पाहिलं तर DF2 चिलेटिंग सोल्युशन आहे. असे 10 ड्रम आहेत की जे आपल्या शेतीला संजीवनी देण्याचं काम करणार आहे. इकडे जे 5 ड्रम आहेत ते आपण आळी किंवा कीड रोखण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आणि जे इकडचे मग या आळीमध्ये किडी असेल, तुडतुडे असेल, फुलकिडे असतील, नागाळी, पांढरी माशी, मावा, ह्या सगळ्या समस्या आपल्याला शेती करताना येतात. मग यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण या 10 ड्रम थेरपीचा वापर करू शकतो. या साईडला जे 5 ड्रम आहेत तर यांचा वापर कधी करायचा आहे, तर मग पिकाची वाढ असेल, फुल येण्याच्या अवस्थेमध्ये, फळ निर्मितीच्या अवस्थेमध्ये. मग याचे फायदे काय, तर साहजिकच तुमच्या जमिनीतील जे सूक्ष्मजीवांचं प्रमाण आहे ते वाढणार आहे, माती भुसभुशीत होणार आहे, मुळ्यांची वाढ होणार आहे, अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा जी गुणवत्ता आहे तीच वाढणार आहे, त्याचबरोबर त्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. अशा पद्धतीने ही 10 ड्रम थेरपी काम करते. तर आपण हे सगळं पाहिलं असेल. हे 10 ड्रम आहेत आणि हे सगळे जे आहे हे सर्व जैविक आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरती हे सहजपणे आपण करू शकतो. हा एक खूप चांगला उपक्रम या ताईंनी त्यांच्या बचत गटामार्फत तयार केलेला आहे. जैविक खत निर्मिती यासाठी अंदाजे किती खर्च आला तुम्हाला? अंदाजे यासाठी आम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. तर 1 ते 1.5 लाख रुपये याला खर्च आलेला आहे आणि कृषी विभागाचं यासाठी लवकरच अनुदानही मिळणार आहे आणि बायफ कंपनीने यांना अर्थसहाय्य केलं आहे. त्यामुळे यांना खूप चांगल्या पद्धतीने बचत गटाला हे करण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की सर्व बचत गटांनी किंवा महिलांनी, अगदी तरुणांनी सुद्धा अशा प्रकारची खत निर्मिती आपल्या शेतासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या गावासाठी तयार करायला पाहिजे. कारण जैविक खत निर्मिती ही संकल्पनाच अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी, आपल्या शेतीसाठी. आणि आपलं आणि शेतीचं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर नक्कीच असा प्लॅन्ट आपण प्रत्येकाने आपापल्या गावात करावा. धन्यवाद ताई. आणि तुम्हाला या सर्व प्रकल्पासाठी कृषी विभागामार्फत खूप खूप शुभेच्छा. मी अंजना सोनवलकर, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, खेड, गोसासी. धन्यवाद.